नमस्कार प्रेक्षको. आजचा प्रतिभा प्रतिमाचा कार्यक्रम इतर प्रतिभा प्रतिमांपेक्षा थोडासा वेगळा आहे. प्रतिभा प्रतिमाचे कार्यक्रम सादर करत असताना अनेक मोठ्या मोठ्या कलावंतांची फार जवळनं गाठ पडते. त्यांच्या असामान्य कलागुणांचं दर्शन घडतं. मन थक्क होतं. पण त्याहून मन थक्क होतं जेव्हा एखाद्या असामान्यत्वाचा अंश दिसतो तेव्हा. आजचा जो तुम्ही कार्यक्रम पाहणार आहात तो कदाचित तुम्हाला अतिरंजित वाटेल, थोडासा मेलोड्रामॅटिक वाटण्याचा काही लोकांना संभव आहे, परंतु त्याला माझा इलाज नाही, कारण ती एक सत्यकथा आहे. त्याचं झालं असं, त्या दिवशी दुपारी नेहमीप्रमाणे मी ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो. आपण विनय धुमाळे का? हो हो, माझं नाव गोवारीकर. नमस्कार, बसा. एक सेकंद, मी जरा हे उद्याचं हे कम्प्लीट करतो. हा बोला. आपली माझी ओळख नाही, पण मला आपण एक 5 मिनिटाचा वेळ देऊ शकाल का? बोला ना. मी आपल्याकडे एक अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे. माझ्या मित्रांचे एक भाऊ सध्या नानावटी हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत. इन्व्हॅलिड ग्रस्त आहे. आता कॅन्सर झालेला आहे. हार्ट अटॅक्स येत आहेत. अनेक तऱ्हेच्या व्याधीने ग्रासलेला मनुष्य आहे. एक आर्मी ऑफिसर आहे आणि इतकं अनेक वर्ष सोसून सुद्धा तो ग्रस्त आज हसतोय. आणि त्याचा हसण्याचं आणि त्याचा लाईफचा दृष्टिकोन जो असा आहे की मला वाटतं की हा मोठा माणूस आहे, याच्यावर एक डॉक्युमेंटरी झाली पाहिजे. नाही गोवारीकर, मला तुमचं म्हणणं संपूर्णपणे पटतं, परंतु आम्हाला जे काही सगळं करावं लागतं ते सगळं कॅमेऱ्याच्या थ्रू करावं लागतं. आणि आता न्यूझीलंडच्या वगैरे मॅचेस येतात आणि मला वाटतं कॅमेऱ्याचा थोडासा प्रश्न येईल. मला कल्पना आहे. मी तुम्हाला विदाऊट एनी नोटीस, विदाऊट इंटिमेशन तुमच्याकडे असं एकदम येऊन म्हणतोय करा म्हणून. नाही, तुम्ही असं करा, थोडा विचार करा. आणि पण यू गॉट टू ऍक्ट रादर फास्ट. आय एम सॉरी. नाही कबूल आहे, परंतु साधारण किती दिवस ते इथे मुंबईत राहणार आहेत? ते मुंबईत म्हणजे आता ते खरे जायचे आहेत. त्यांची तब्येतीची कंडिशन इतकी वाईट आहे की कोणत्या क्षणाला काय होईल हे सांगता येत नाही. किती दिवस ते नक्की काही सांगता येईल का तुम्हाला मुंबईत राहणार? नक्की म्हणजे तसं काही सांगता येत नाही. ते इंटेन्सिव्ह केअर मध्ये आज जातात, पुन्हा उद्या डिस्चार्ज होऊन येत आहेत. आणि त्या ग्रस्ताचा जितक्या लवकर त्याचं इंटरव्ह्यू घेता येईल तेवढा घेता यावा अशी माझी इच्छा आहे. समजा आम्हाला जर वेळ लागला किंवा काही झालं की आमच्या डायरेक्टरशी बोलतो आणि त्याला पुष्कळ समय बाकीच्या गोष्टी ऑर्गनाईज करायला पण वेळ लागतो, परंतु इतक्या अवधीत मला इन्फॉर्मेशन पाहिजे. बरं, तर मी सई परांजपे आहेत, मी त्यांना कॉन्टॅक्ट करतो. त्या माझ्या कॉम्प्युटर पुष्कळ प्रोग्राम करतात. मी सई त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. त्यांचा रूम नंबर किती आहे तिथे? रूम नंबर 16. मी सईना कॉन्टॅक्ट करतो. वॉर्ड नंबर 16 मध्ये त्यांची भेट घ्यायला सांगतो. बोलतो ठेवायला सांगतो दिवाणांना, कारण जी काही इन्फॉर्मेशन मिळेल मला वाटतं ती फार व्हॅल्युएबल ठरणार आपल्या डॉक्युमेंटरी दृष्टीने जर करायची झाली तर. आय कॉन्टॅक्ट सई इमिजिएटली आणि काय टेल हर टू प्रोसीड टू नानावटी. हा चालेल, हरकत नाही. उद्या आपण 10 वाजता भेटूया. बरं, ओके, थँक्यू व्हेरी मच. मी फोन अशा करता केला होता, एक अत्यंत अर्जंट प्रोजेक्ट आला आपल्याकडे. हो, आता माझ्याकडे गोवारीकर म्हणून एक गृहस्थ येऊन गेले. त्यांनी हे सगळं सांगितलंय. मला डॉक्युमेंटरी करायची वाटते आणि मोस्ट प्रॉब्लेम आम्ही करतो आहोत ती, पण थोडासा वेळ लागेल सगळं प्रोसेस करून व्हायला वगैरे. तर इन द मीन टाइम मला असं वाटतं जर मला वाटतं तुम्ही तो कम्पेअर करावा प्रोग्राम. यू इमिजिएटली गो टू नानावटी हॉस्पिटल. नाही तसा काही प्रश्न येणार नाही. नाही, मी ऑलरेडी गोवारीकरांना तिथे बोलायला सांगितलंय. हो, तुम्ही ताबडतोब नानावटी हॉस्पिटलमध्ये जा. सांताक्रूजला ना ते, हां तिथे जाऊन वॉर्ड नंबर 16 स्पेशल वॉर्ड आहे तो, तिथे ND दिवाण नावाचे ग्रहस्थ आहेत. हा, बाळ दिवाणा माझा मित्र. त्याचे हे सख्खे मोठे भाऊ बाबूराव दिवाण हे बेंगलोरला असतात. ते काहीतरी त्यांची एक इन्स्टिट्यूट त्यांनी काढली आहे. हे सगळं मी ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात माझी त्यांची कधी भेट झालेली नव्हती. आता ते हॉस्पिटलमध्ये आहेत, पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायच्या आधी 2 दिवस माझी त्यांची भेट झाली. बाबूरावांची. बाळ मला म्हणाला की गजाचा माझा मोठा भाऊ इथे आलेला आहे आणि त्यांना जरा मला भेटायला जायचं, चल तर जाऊया म्हटलं. तर म्हणाले त्याला जरा कॅन्सर झालाय. तर कॅन्सर झाल्यावर म्हटलं मी एकदम छातीत धडकीत भरली. म्हटलं कॅन्सर झालेल्या पेशंटला प्रत्यक्ष भेटायला मी कधी पूर्वी गेलेलो नव्हतो, तर कसं जावं नाही असं जरा थोडंसं मनामध्ये विचार चालू होता. तर बाळ म्हणाला तुला काही हरकत नाही रे, चल तर फार चल, तू त्याला भेट तरी म्हणजे कसं वाटेल. पण ठीक आहे म्हटलं. इन एनी केस आता माझ्या मित्राचा सख्खा भाऊ आहे, तर मी भेटायला गेलो. गेल्यावर त्या गृहस्थानी मला काय रिसेप्शन हसून दिलं. अरे वा बाबूराव म्हणतो या तुमची किती दिवस तुमच्याविषयी मी ऐकतोय, बाळ मला नेहमी सांगत असतो वगैरे म्हणून. तो व्हीलचेअरवर बसलेले होते ग्रस्त. हातामध्ये त्यांच्या एक तांबडं पुस्तक होतं कसं तरी. मला पाहिल्यावर त्यांनी ते पुस्तक बाजूला ठेवलं आणि म्हणाले बसा, या चहा घेणार, कॉफी घेणार वगैरे. म्हटलं काय नाही बाबा, आता सगळं घेऊन आलोय, तर बसा म्हणाले. म्हटलं काय म्हणताय, काय म्हणते तब्येत वगैरे. तर मला ग्रस्त म्हणतात काही नाही, जरा ब्लॅडरला थोडा कॅन्सर झाला होता
ते ऑपरेशन झालं. डॉक्टर म्हणाले आता लंग्सला झालाय, लिव्हरला झालाय. ठीक आहे, आयुष्याचा बॅलन्स शीट आहे, क्लिअर करतो मला जास्ती काय नाही. आपण सर्दी खोकला झाल्यासारखं त्यांनी अगदी इतक्या सहजतेने त्यांनी सांगितलं. आता नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केल्यानंतर ते डॉक्टर ठक्क त्यांना ट्रीट करत होते. त्यांना जेव्हा बाबूरावांनी सांगितलं असं असं त्यांना इतक्या व्याधी आहेत, तेव्हा डॉक्टर ठक्करांचा विश्वास त्याच्यावर बसे ना. ते मला म्हणाले की मला सगळे त्यांचे पेपर्स पूर्वी जे पाहिले पाहिजे त्याशिवाय मला खात्री नाही व्हायची की या ग्रस्ताला इतक्या व्याधी झाल्या आहेत. Mr. Diwan, aged 54, came to us under very peculiar circumstances. He came here to this hospital on 16/10/76 in a state of cardiogenic shock. When he came in, he had no pulse, he had cold, clammy extremities, and he was in a state of cardiac failure. We had to take a lot of pains to revive him, and he came out of this successfully. After a few hours, on the next day, when he was better, when we went through his history, we found that he had developed paralysis of both the lower limbs. After this calamity, which is fairly a very chronic disability, he was diagnosed to have a cancer of the bladder in 1972 in Germany. This cancer was of the bladder, of the urinary tract, and he was operated at Vellore, and half of his urinary bladder has been removed in 1972. All this he has taken very bravely and squarely, and later on, when he came here, we found that he had developed also seedlings of cancer in the lung as well as in the liver. हा ग्रस्त ग्रॅज्युएट कमिशन ऑफिसर होता आर्मीमध्ये. 47-48 साली जॉईन झाले आणि नंतर त्यांना अटॅक आला. मी आर्मीत परमनंट कमिशन घेत होतो. त्यावेळेला माझं वय साधारण 25 वर्षाचं होतं आणि त्यावेळेला मला रूट मार्च करायला त्यांनी सांगितलं आणि तो करताना माझ्या पाठीत दुखायला लागला. पण मला काय वाटलं की मी जर आपल्या समाजाला उदाहरण द्यायचं आहे, जर शिस्तबद्धता काय आहे हे दाखवायचं असेल, तर मी स्वतः रडत बसून काय उपयोग आहे, जे होणार ते काही चुकत नाही. आणि या दृष्टीनं मी म्हटलं की काय जे होईल ते होऊ दे. मला असं वाटलं नाही की मला पॅराप्लेजिया होईल. बाबूराव, एका हाताच्या बोटावर मोजता येणार नाही तेवढ्या आपत्ती एका पाठोपाठ एक तुमच्यावर कोसळल्या, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कधी मावळलं नाही. त्याचं रहस्य काय? सईताई, मी जर तुम्हाला मनापासून सांगितलं तर ह्याची मुख्य प्रवृत्तीचं कारण म्हणजे मी आर्मीत होतो. आर्मी मधला एक प्रकारचा कॉन्फिडन्स माझ्यात आला. आर्मीचे जनरल, जे जनरल करियप्पा, जनरल थोरात, जनरल थिमया, ह्यांनी मला फार मदत केली. आणि ह्यांनी ज्याला मदत केली त्याच्याबरोबर मला एक प्रकारचा आनंदी स्वभाव सुद्धा दिला. आता माझी एक साधारण सामान्य इच्छा होती की मी क्रिकेट मॅच बघायला बेंगलोरहून मुंबईला यावं अशी इच्छा होती. तर ती जनरल करियप्पा यांनी माझी इच्छा मान्य केली आणि माझी सगळी व्यवस्था केली आणि मग मला इथं गव्हर्नर्स पॅव्हेलियनमध्ये क्रिकेट मॅच बघायला मिळाली. गोष्ट अगदी साधीच आहे, पण ह्या गोष्टीमुळं माणसाचं मन तयार होतं. दिवाण फॅमिलीत आमच्या एक प्रकारचा कॉन्फिडन्स असतो, एक प्रकारचं निराशा कशी घ्यावी ह्याचं आम्हाला लहानपणापासून मास्तर, वडील, आई शिक्षण देत असतात. आणि शिवाय मित्र आणि नातेवाईक ह्यांची फार मदत होती. डॉक्टर्सनी मला जिवंत ठेवलं. ऐन उमेदीच्या काळात. पण थांबा, उमेदीच्या काळात म्हणणं चुकीचं आहे, कारण तुमची उमेद अजून कायम आहे. असं म्हणूया, ऐन 25 मध्ये तुम्हाला हा जो अटॅक आला त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया झाली? तुम्ही खचला नाहीत? खचलो ना, खूप खचून गेलो. खूप खचून गेलो म्हणजे मनात एक प्रकारची स्वकीव जी असती ती माणसाला खात असती. त्याच्या मनाला सारखं ती डिवचत असती की अरे तू जगायला नालायक आहेस, तू आत्महत्या का करतेस. तर असे जर विचार आले तर त्यातून कसं बाहेर पडावं ह्याचं शिक्षण मला वाटते आई वडिलांनी आणि मास्तरांनी दिलेलं होतं. त्यामुळं काय झालं की मी जी दुसऱ्या अपंगांची पुस्तकं वाचली, डगलस बेडारचं पुस्तक वाचलं, त्यांनी काय सांगितलंय की एव्हरी कर्स हॅज गॉट ए ब्लेसिंग इन इट.
मी विचार केला की मला कर्ज पॅरालिज याचा आहे, तर ह्यापासून मी माझ्या जीवनात काहीतरी अर्थ निर्माण करू शकेन आणि मी जे इतर अपंग आहेत त्यांच्या जीवनात अर्थ उत्पन्न करू शकेन. हेलन केलर, सईताई तुम्हाला माहिती असेल की हेलन केलर आंधळे आहेत, मुके आहेत, बहिरे आहेत. माझी त्यांची 51 साली भेट झाली आणि त्या नुसत्या हाताच्या खुणेवर माझ्याशी बोलत होते बेंगलोरमध्ये. मी ह्या माणसांच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा मला वाटतं हे माझं अपंगत्व काय आहे, काहीच नाही. खरंच कमाल आहे. आणि तेव्हाच तुम्ही निर्णय घेतला का की तुमच्यासारखेच इतर अपंग त्यांच्यासाठी काही करावं? कारण कारखाना किंवा वर्कशॉप तुम्ही जे सुरू केलं ते मला वाटतं ह्याच कल्पनेने. मी ह्या कल्पनेनंच ते सुरू केलं आणि त्यात असं वाटत होतं की आपल्यासारखी दुर्दैवी लोक फार आहेत आणि त्या दुर्दैवी लोकांना शिक्षण नाही, आई वडिलांचा आधार नाही, त्यांना इतर सवलती नाहीत ज्या मला सवलती आहेत. त्या दृष्टीनं मी आमचं ट्रेनिंग सेंटर आणि अपंगांची शाळा आम्ही सुरू केलेली आहे. This is the place where we started our center 17 years ago in a very small way with 2 or 3 handicapped people. And we started some handicrafts, book binding, needlework, and then later on we thought that we must do something more productive. Then we switched over to industrial lines. Then we started getting work from an industry here, and we used to assemble small items. And when I look back, I feel we have achieved a great thing, and we have struggled hard, but it is very rewarding. And I think Mr. Diwan has been the main cause for building up this institution. I know Mr. Diwan for the last 22 years, and we have worked together for the last 17 years to build up this institution. And he has been an unforgettable character in my life. He has brought meaning to my life. And whenever I had some problems, he was the one who used to guide me and help me and bring joy. Actually, 3 years ago, when we started the school, I was not very sure of being with the children. I thought I was inexperienced, I wouldn't be able to be with the children. But he was the one who told me that I must do it because it will bring a lot of reward, a sort of satisfaction I'll get. And so we started 3 years ago, and I hope that within few years we will be able to build up another huge institution. आणि आमची जी बेंगलोरची टीम आहे
मिस हेमा अयंगार आमची फाउंडर मेंबर आहे, त्याच्याबरोबर ते कनन म्हणून आहेत, ते काम करतात. आमची टीम फार चांगली आहे. आणि कर्नाटकात जाऊन सुद्धा अशा तऱ्हेचं वातावरण मला मिळालं की जिथं मला फार उत्सुकतेनं उत्साहानं काम करायला त्यांनी दिलं. सुरुवातीपासूनच इतर अपंग लोकांचा रिस्पॉन्स चांगला राहिला. अपंगांचा रिस्पॉन्स चांगला राहिला. कारण काय, अपंगाला एक जर आशा निर्माण झाली. अपंगांना काय असतं की माझ्यासारख्या माणसानं सांगितल्यावर त्याला वाटायला लागतं की अरे हा मनुष्य लंगडा काम करू शकतो, व्हीलचेअरवरनं हिंडू शकतो, तर माझा नुसता क्रचच आहे, तर त्या क्रचवरनं मी का काम करू शकत नाही. बाबूराव, खरंच म्हणजे तुम्ही त्यांना आपल्या पायावर उभं केलं. मला वाटते देवानं मला पायावर उभा केलं, मला भगवद्गीतेनं पायावर उभा केलं, आणि भगवद्गीतेनं आर्मीनं पायावर केलं उभं. माझ्या कुटुंबियातल्या भावानी मला मदत केली, तर या दृष्टीनं त्यांनी मला पायावर उभा केलं. मी बाबू दिवाणचा धाकटा भाऊ. तुम्हाला माहिती आहेच की बाबू मिलिटरी अकॅडमी असताना डिसेबल झाला, आणि त्यानंतर त्यानं स्वतःची मोठी जिद्द दाखवली, मोठं करेज दाखवलं. परंतु या सगळ्या गोष्टीला कारणीभूत तसे अनेक लोक झालेले आहेत. त्याचे भाऊ झालेले आहेत, आईबाप झालेले आहेत, आमचे आईवडील झालेले आहेत, जर मित्र झालेले आहेत. परंतु मला या संदर्भात एक गोष्ट विशेष आठवते, म्हणजे जनरल करियप्पा ज्यावेळेला सरसेनापती होते. Just before I left the army in 53, I went around the country saying goodbye to people for having looked after well while I was Commander in Chief. And in my travels, I visited Colombo, and I was staying in the palace of His Highness the Lord of Colombo. And there I was told by one of my staff officers that a young lad called Diwan, who had been a cadet in the Indian Military Academy, and there, while he was doing some training, he fell down or broke his leg and arm, this and the other, and he was disabled. He was living with his people in Colombo. And I said, very sad. And he told me that he wanted to come and see me in the palace. And I turned around to people concerned there. No, I'll go and see him in his house. And some senior civil officer there said, no, General, we made a program for him to come and see you here. You shouldn't go to the small house. I said, I'm not going to see his house. I want to see the young man. I don't care, tuppenny dash, whether it's a palace or a hut, or it doesn't matter. I want to see the young man. ती अपॉइंटमेंट माझी कलेक्टर ऑफिसमध्ये ठरलेली होती. जनरल करियप्पांना माहिती होतं की मी व्हीलचेअरमध्ये आहे, मी इतक्या लांब येऊ शकणार नाही, आणि म्हणून त्यांनी माझी अडचण समजून त्यांनी सांगितलं की जनरल हॅज टू गो टू ए सोल्जर अँड आय वॉन्ट टू सी माय ऑफिसर अँड टेल हिज मदर, तिच्या आईला सांगायचं आहे की तुमचा मुलगा लंगडा झालेला नाही, अपंग झालेला नाही. तर ह्या दृष्टीनं ही एक फार आनंदाची घटना झाली. तो दिवस मला पक्का आठवतो. ज्यावेळेला जनरल साहेब आमच्या घरी आले त्यावेळेला सदन कमांडचे ऑफिसर्स, सगळ्याकडले ऑफिसर्स कोल्हापूरला आलेले होते, आणि साधारणपणे 10 जीप्स पुढं 10 जीप्स मागं, आणि मध्ये जनरल साहेबांची जीप होती. आणि ते उतरून आत आले ते सरळ त्यांनी विचारलं की घरी आईवडिलांना ते भेटले, आमच्या सगळ्या आम्हा भावांना भेटले, माझ्याही भावाला भेटले, बाबूरावांना भेटले. आणखीन त्यांनी त्याच्यावरती सांगितलं आमच्या आईला की जशी ही सगळी मुलं आहेत तुमची, तसंच मीही तुमचा एक मुलगा आहे, असं तुम्ही म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यावेळेला खरोखरीच आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातनं अतिशय आनंदाश्रू आले. आणि त्या धैर्यावरती की ती जिद्द आम्ही घेतली, जी जनरल साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितली, ती जिद्द बाबूनं घेतली, सबन घराण्याने घेतली. आर्मी मला वाटतं कायम तुमच्या पाठीशी उभी राहिली नाही. आर्मी कायमची पाठीशी उभी आहे. आर्मीच्यामुळं मला एकदा जवाहरलाल नेहरूंना 1959 साली भेटायची संधी मिळाली. जवाहरलाल नेहरूंनी माझ्या डायरीत लिहिलं की जिस हिम्मत से दीवान अपनी कठिनाइयों का सामना कर रहे हैं उसके लिए मेरी बधाई. आणि जवाहरलाल नेहरूंनी मला सईताई काय सांगावं
की दिवाण, तू अपंग झालेला आहेस, पण तू मनानं अपंग नाहीस. तुला कोणत्याही तऱ्हेनं लिमिटेशन्स किंवा सीमा असून उपयोग नाही. तुला मोटर ट्रायसिकल पाहिजे, मी इम्पोर्ट लायसन्स देतो. तुला पैशाची कमी आहे, मी पैसे देतो, पण तू काम करत राहा. तर असे लोक सांगणारे भारतात आपणाला आहेत. हे फार महत्वाची भाग्याची गोष्ट आहे. भाग्याची गोष्ट अशी की तुम्ही काम चालू ठेवलंय बाबूराव. बरे, थोडासा नाजूक खाजगी प्रश्न विचारू? विचार. आपण विवाहित होता मला वाटतं जेव्हा तुम्हाला अटॅक आला पहिला? हो, मी विवाहित होतो. मला एक मुलगी होती. ती मुलगी दुर्दैवानं जन्मल्यावर वारली. पण मग मी पुढे काय विचार केला की आपलं नुकसान झालेलं आहे आणि एक आयुष्याचं नुकसान का करावं. म्हणून मी माझ्या पत्नीला सांगितलं की तुला ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला तू डायव्होर्स घेऊ शकतीस. आणि तिनं सुद्धा विचार केला. ज्यावेळेला तिला वाटलं की आपणाला असं राहणं शक्य नाही त्यावेळेला तिनं डायव्होर्स घेतला. आणि आता मला 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर त्या घटनेकडे पाहिलं तर मनात काही वाटत नाही, मनात खंत वाटत नाही. मनात खंत केव्हा वाटेल की मी काहीतरी वाईट काम केलं तर त्या दृष्टीनं ह्या घटनांनी मला एक प्रकारचं बल दिलं, एक प्रकारची शक्ती दिली, एक प्रकारच्या गीतेनं जीवनात नवीन अर्थ निर्माण केला आणि भगवद्गीतेचा माझ्या मनावर फार परिणाम झाला. तुम्ही परदेशी पण गेला होता रे का? मी परदेशी गेलो होतो. मी जर्मनीत गेलेलो होतो. जर्मनीत त्यावेळेला पॅराप्लेजिकचे स्पोर्ट्स होते. त्यावेळेला मी टेबल टेनिस खेळायला गेलो होतो आणि पोहायच्या कॉम्पिटिशन मध्ये गेलो होतो. पोहता येतं. हो, आणि मला पूर्वीपासूनच पोहता येत होतं. तर माझा प्रश्नाचा रोग असा होता की अशा अवस्थेमध्ये येतं का? हो, अशा अवस्थेत पोहता येतं आणि म्हणून मी त्या आयटेम्स करता गेलो होतो. पण दुर्दैवानं मला तिथं झाला कॅन्सर, ब्लॅडरचा कॅन्सर झाला. कार्सिनोमा ब्लॅडर ज्याला डॉक्टर साहेब म्हणतील तो प्रकार झाला. बाबूराव दिवाण हे केवळ अपंग आहेत किंवा त्यांना कॅन्सर झाला आहे किंवा हार्ट अटॅक त्यांना 2-4 येऊन गेलेत म्हणून त्यांची फिल्म घ्यावी असं नाही मला वाटत. पण या ग्रस्ताचं जे हसू आहे, एवढे सगळे आजार, गंभीर आजार असून सुद्धा हा मनुष्य हसून दुसऱ्याचं स्वागत करू शकतो आणि ते हास्य ठेवतो. ते हास्य प्रिझर्व व्हावं, ते कॅमेऱ्याने टिपावं असं मला वाटतं. तर असं बघितलं तर जीवनात असे चढ उतार, आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण, त्याच्यानंतर परत आनंद, असे कितीतरी आलेले आहेत. आणि काही वेळ असं मला होतं साहित्य. समजा शिक्षण घ्यायचं, मी BSc ॲग्रिकल्चर झालेलो होतो. नंतर मी MA हिंदी पर्यंत शिकलो, साहित्यरत्न शिकलो, धारवाडला गेलो. तिथं ऍडमिशन मला मिळत नव्हती की हा अपंग लंगडा मनुष्य कसा 3ऱ्या मजल्यावर जाणार. मग तिथं मला गिरणी मदत केली आणि त्यावेळेला VV गिरी मैसूरचे गव्हर्नर होते, त्यांनी माझी खाली पेपर लिहायची माझी सोय केली. तर ह्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत की लोकांचा एक चांगुलपणा आणि एक प्रकारची सहानुभूती मिळते, त्या सहानुभूतीमुळे आनंदाचे क्षण इतके आले की ते मी तुम्हाला किती सांगत बसलो तरी ते संपणार नाही. असं किती सांगत बसला तरी ऐकावेसे मात्र वाटते ना. लोकांचा दृष्टिकोन कसा होता ऐकून? लोकांचा दृष्टिकोन काही वर्षांतर बदललेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी दृष्टिकोन निराळा होता. माझ्यासारखा मनुष्य गेला आणि म्हणाला की मला नोकरी करायची असेल तर ते म्हणायचे की काय तुझे आई वडील तुझ्याकडे बघत नाही, त्यांचं तुला रक्षण देणं, तुझी देखभाल करणं त्यांचं कर्तव्य आहे. हे होतं स्वातंत्र्य मिळायच्या पूर्वी. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांची वृत्ती बदलत गेली. लोकांना वाटायला लागलं की अपंग हा नुसता अपंग नाही आहे, तो एक सुदृढ आपल्या समाजाचा घटक आहे. त्या दृष्टीने लोकांची फार मदत झाली. आणि हा सेंटर काढल्यावर, असोसिएशन ऑफ फिजिकली हँडिकॅपचं सेंटर काढल्यावर लोकांच्या ॲटिट्यूड मध्ये खूपच फरक झाला. म्हणजे याला जबाबदार पुष्कळशी तुम्ही किंवा तुमच्यासारखे लोकच आहेत, लोकांचा समाजाचा दृष्टिकोन बदलायला.
असं म्हणा किंवा समाजानं आम्हाला बदललं असं म्हणा, पण हा मोठा भाग्याचा हे आहे, प्रश्न आहे की आम्ही कुठेतरी पंजाबात जातो आणि हा आर्मीचा मनुष्य आहे, ह्याचा गडी बाहेर गेलेला आहे, ह्याला उचलून बाहेर ठेवावं. त्या माणसाला थँक्स म्हणतोपर्यंत सुद्धा तो थांबत नाही तिथं, तिथून निघून जातो आणि म्हणतो मी काय केलं, हे माझं कामच आहे. या वर्कशॉप बद्दल थोडीशी आणखी माहिती सांगता का? हे वर्कशॉप 1959 साली काढलं आहे. पण ते वर्कशॉप काढायचा उद्देश एवढाच होता की आम्ही अपंगांनी काम करावं, आम्ही अपंगांनी भीक मागू नये, आम्ही अपंगांनी भावावर बहिणीवर आईवर अवलंबून राहू नये. आम्ही जर थोडे पैसे मिळवले तर त्याच्यापासून आम्हालाही आनंद मिळेल आणि जे आमचे कुटुंबातले लोक असतात त्यांनाही आनंद मिळेल. आणि दुसरं असं की त्याच्याबरोबर आम्ही त्यांना काहीतरी स्किल्स देतो. हे ITI ट्रेनिंग जे आम्ही देतो आणि लहान मुलांची शाळा जी चालवली आहे त्यात आम्हाला असा चांगला अनुभव आला की ज्या मनुष्याला अपंग मनुष्याला एकदा काम करायची सवय लागते तो मनुष्य मागं बघत नाही, तो भीक मागत नाही. एक माझं फार महत्वाचं उदाहरण मला तुम्हाला सांगावं फार वाटतं की माझ्याकडे एक मोहम्मद म्हणून एक ट्रेनी होता. त्या मोहम्मदला मी म्हटलं, अरे मोहम्मद, तुला या ट्रेनिंग सेंटरमध्ये मी तुला फक्त 2 किंवा 3 रुपये स्टायपेंड देतोय, तू कशाला 3 रुपये करता येतोस? मला त्याच्या मानसिक वृत्ती बघायची होती. तर तो मोहम्मदने काय उत्तर द्यावं की म्हणाला, दिवाण मी तुम्हाला खरं सांगू, मी भीक मागून रोज लाडू खाईन, पण तो लाडू मला गोड वाटत नाही. पण भीक न मागता माझ्या श्रमाचे मी जर 3 रुपये स्टायपेंड मिळवले तर मला ते माझ्या श्रमाचा घाम वाटतो आणि ती रोटी जी आहे, ती चपाती जी आहे, ती जी भाकरी आहे ती फार गोड लागते. आता अशी जर वृत्ती आली लोकांच्या, भीक मागणाऱ्यात जर सुद्धा अशी वृत्ती आली तर मला वाटते देशाचं भाग्याचा उजाळा व्हायला काही दूर नाहीच आहे. या हास्याचं वर्णन काही मी जास्ती करू शकत नाही, तुम्ही पाहायला जाता, पण केवळ हास्यच महत्वाचं आहे असं नाही. पण या अवस्थेत, अशा अपंग अवस्थेत, कॅन्सर, हार्ट अटॅक अशा ह्याच्यात सुद्धा या ग्रस्ताने निराश न होता, नॉर्मली काय असं झालं असतं मनुष्य आत्महत्येचा विचार मनात करेल, पण आत्महत्या वगैरे हा भाग तो सोडूनच दिला त्याने. पण स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पायात त्यांनी अर्थ निर्माण केला आणि अनेक दुर्दैवी अपंग लोक जे आहेत त्यांच्याही आयुष्यात ग्रस्तांनी अर्थ निर्माण केला. आणि आता बेंगलोरला एक मोठी इन्स्टिट्यूशन केली तिथे 350 लोक काम करतायत. तर ह्या त्याच्या प्रचंड कार्याचा खरोखर गौरव व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तुमचं जीवन विषयक तत्वज्ञान काय थोडक्यात? मला काय वाटतं की जे देवानं काही संकट दिलेलं असेल ते आपण समजून घ्यायला पाहिजे. एक इंग्लिश उद्धरण आहे, ते मी सांगू? जरूर जरूर का? तर ते उद्धरण असं की, ओ लॉर्ड, grant me the courage to accept the things I can't change. Give me the courage to accept the things I can. Wow. And give me the wisdom to understand the difference between the two. Fantastic. तर हे अशी जर आम्हाला पहिल्यापासून मिळालं आणि हे आमचं ध्येय ठरलं तर मला वाटते आम्ही अपंग लायबिलिटी होणार नाही, ॲसेट होणार नाही, ॲसेटच होऊ. समाजावर आम्ही वजन पडणार नाही. आमचं वजन नाही बाबूराव, समाजाला अतिशय अभिमान वाटतो तुमच्यासारख्या लोकांचा. तुम्हाला एक सांगायचं म्हणजे इथे यायच्या आधी मी लिहित होते, मला वाटलं तुम्हाला तुमच्यासमोर कसं मी बसून कशी तुमच्याकडे पाहता येईल कसं, पण आता जाताना असं सांगते की मन माझं अतिशय आनंदाने भरून आलं. तर हे काय आहे की आपल्या जी सहानुभूती आपुलकी आहे ती आपुलकी तुम्ही मला देत आहात, तुम्ही मला करेज देतात. मधमाशी करेज गोळा करतील, मधमाशी या फुलाकडे जाते, मधमाशी त्या फुलाकडे जाते आणि तिला वाटतं की माझ्याकडे 2 पाऊंड मध झाला. तसे आम्ही आधारशी लोक आहोत. आम्हाला करेज असं जागे जागी मिळतं आणि हे करेज असं मिळालं
म्हणजे मग मला वाटते की अपंगत्व हा कलेश पुढं काही करू शकत नाही. आणि इंग्लिशमध्ये आणि उदाहरण आहे ते फार चांगलं आहे. रिहॅबिलिटेशन इज अ ब्रिज स्पॅनिंग द गॅप बिटवीन द युसलेसनेस अँड युजफुलनेस, बिटवीन द होपलेसनेस अँड होपफुलनेस, बिटवीन डिस्पेअर अँड हॅपीनेस. तर मला वाटते मला रिहॅबिलिटेशनचा फार मोठं वरदान मिळालेलं आहे. डॉक्टरनी मला 28 वर्ष 30 वर्ष जीवन ठेवलं. हे काय एकांगी नाहीये. बाबूराव, तुम्ही आमच्यासारख्यांना रिहॅबिलिटेट करावं खरं म्हणजे. बाबूराव, एवढा प्रचंड व्याप वाढला आता तुमच्या कार्याचा, याच्या नंतरचे प्लॅन्स काय? सहित आहे माझ्या प्लॅन्स बद्दल सांगायचं म्हणजे आता डॉक्टर मला 2-3 दिवसात डिस्चार्ज देतील. मी बेंगलोरला जाणार परत. आणि मला वाटतंय माझी इन्स्टिट्यूशन मी जोरात चालू ठेवणार. आमचं ट्रेनिंग सेंटर वाढायला पाहिजे, शाळा वाढायला पाहिजे, शाळेतली मुलं वाढायला पाहिजे. आणि हा जो संदेश आहे की प्रत्येक अपंगानं काम करावं, हा संदेश आम्हाला घरोघरी पोहोचवायचा आहे, प्रत्येक अपंगाला पोहोचवायचा आहे. आणि ह्या आशावादी भूमिका लक्षात घेऊन मी बेंगलोरला जात आहे. पण मला वाटते की तुम्ही बेंगलोरला यायलाच पाहिजे. जरूर येईन बाबूराव. आणखी आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत. आणि आमचं ट्रेनिंग सेंटर जर पाहिला तर तुम्हाला फार फार आनंद होईल. आणि त्या आनंदासारखा मला आनंद मिळणार नाही. आता याच्यापेक्षा जास्त वर्णन मी तुम्हाला करत नाही. आता आपण नानावटी हॉस्पिटलमध्ये जातोच आहोत. तुम्ही बाबूरावांना भेटा आणि त्यांचं हास्य पहा. रेस्ट आय लिव्ह इट टू यू. खरं तर दिवाणांवरचं फीचर हे आम्ही इथेच संपवायचं म्हणून ठरवलं होतं. तसं फिल्म आम्ही एडिट पण केली होती. परंतु कुठली गोष्ट कुठे संपवायची आपल्या हाती कधीच नसतं. तसंच झालं. 10 दिवसापूर्वी पहाटे अचानक पुण्याच्या सदर्न कमांड मिलिटरी हॉस्पिटलमधनं डॉक्टर ख्रिश्चनचा फोन आला. People who have met Mr. Diwan about a week ago could have hardly imagined that the end was so near. We in this institution came in contact with Mr. Diwan from 1973 onwards. When he came to us, he already had incurable cancer. But here was a man who from 1948 onwards has first compromised with his great disability of paraplegia and forgotten himself in the service of his fellow disabled men in our country. And now I found him already compromised with death, which he knew was not very far away for him. I wish in this age of transplantation we could transplant the courage and smile of Mr. Diwan.